तर आज आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. तर भस्त्रिका प्राणायामचे खूप सारे फायदे आहेत. भस्त्रिका प्राणायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातलं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडायला मदत होते. त्यानंतर शरीरामध्ये नवीन ऑक्सिजन तयार व्हायला मदत होते. भरपूर प्रमाणात आपल्या शरीरात ऑक्सिजन तयार होतो. त्यामुळे त्यानंतर भस्त्रिका प्राणायाम केल्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते. तुमच्या शरीरात जे काही दूषित वायू आहेत ते सगळे बाहेर काढायला भस्त्रिका प्राणायाम उपयोगी ठरतं. त्यानंतर तुम्हाला मायग्रेन प्रॉब्लेम असेल, डोकेदुखी, आणखी असे बरेच काही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी भस्त्रिका प्राणायाम सगळ्यात उपयुक्त प्राणायाम आहे. त्यानंतर तुम्हाला दिवसभर लेझी फील होत आहे, सारखं काम करायला इच्छा होत नाही, आळससारखा तुम्हाला येतो आहे, तर भस्त्रिका प्राणायाम तुम्ही सकाळी जरी रिकाम्यापोटी केला तर तुम्हाला दिवसभरासाठी भरपूर एनर्जी मिळून जाते. लंग्स कॅपॅसिटी भस्त्रिका प्राणायाम केल्यामुळे आपली वाढते. त्यानंतर किडनी संदर्भात काही प्रॉब्लेम असेल किंवा आणखी शरीरातल्या काही अवयवांचे प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी भस्त्रिका प्राणायाम सगळ्यात बेस्ट प्राणायाम आहे. त्याचे बरेच फायदे आहेत, फक्त आपण हा प्रॉपरली करायचा आहे. हा प्राणायाम करताना आधी आपण सरळ बसून घ्यायचं आहे. सुखासनमध्ये आपण बसायचं आहे. सुखासनामध्ये नंतर आपण सरळ बसायचं आहे, बिलकुल आपल्याला वाकायचं नाही, असं आपल्याला सरळ बसायचं आहे. त्यानंतर हाताची पोझिशन बघा अशी असणार आहे. तर आपण आता हा प्राणायाम करताना आपण छातीतनं श्वास घेणार आहोत, नाकातनं श्वास घेणार आहोत, पण छाती वाटे घेणार आहोत आणि नाकाने सोडणार आहोत. आपण कपालभातीमध्ये आपण पोटाचा वापर करतो, याच्यात आपण पोटाचा वापर बिलकुल करायचा नाही आहे. आपल्याला हाताची पोझिशन अशी ठेवायची, आपण श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा आहे, पण हात आपले असे बंद असणार आहेत, आपल्या ह्याच्या बाजूला असे हात आपण ठेवायचे. त्यानंतर आपण श्वास ह्या मुठ्या आहेत, आपण श्वास घेताना आपण वरती श्वास घेणार आहोत, तेव्हा वरती मुठी नेणार आहोत, हात नेणार आहोत आणि खाली येताना आपण परत मुठी बंद करणार आहोत. ह्या मुठी आपण उघडणार आणि बंद करणार. तर तुम्हाला मी दाखवते कसं करायचं ते. तर हे पहा, आपण डोळे बंद करायचे आणि वर जाताना आपण मुठी उघडायच्यात आणि खाली येताना मुठी बंद करायची. जर तुम्हाला हाताचा प्रॉब्लेम होतो तुम्ही असा हात ठेवूनही हा प्राणायाम करू शकता. तर आपण सुरू करूया. तर चला, डोळे बंद करायचे आणि आपण हे 20-20चे 3 सेट तरी करायचे आहेत. ओके.